शिर्डीचे उबाठा खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेच्या संपर्कात आहेत। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उबाठा शिवसैनिक संतप्त झाले। गद्दार भाऊसाहेब वाकचौरेंना मतदारसंघात फिरू देणार नाही, उबाठाच्या जिल्हा प्रमुखांसह शिवसैनिकांनी वाकचौरेंना हा इशारा दिला। शिर्डीतील उबाठाच्या शिवसैनिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। काय भावना वाटते ज्या शिवसैनिकासाठी रक्त सांडलं गेलं, ज्या शिवसैनिकाने रणरण करून त्याला निवडून आला, आज तो पुन्हा एकदा शिवसैनिक साथ सोडतोय? भाऊसाहेब वाकचौरेंनी 2014 साली जी गद्दारी केली, आज तीच पुन्हा त्याची पुनरावृत्ती केली। आज आम्ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांना सांगत होतो, साहेब यांना या भाऊशाला उमेदवार देऊ नका, कारण गद्दारी याच्या रक्तात आहे। यांनी साहेबावर संस्थांचा विश्वस्त असताना तुपात घोटाळा केला, तिथं पैसे खाल्ले, हा बाबाची खोट्या शपथी खातो आणि सायराम करतो। हा बाबांवर याचा कोणत्या प्रकारचा भरोसा नाही, हा भामटा आहे, हा लबाड आहे। परंतु उद्धव साहेबांनी सांगितलं का त्यांनी माझ्यापुढे साहेबावर शपथ घेतली, साहेबावर आमचा विश्वास आहे। उद्धव साहेबांचा साहेबांवर पूर्ण विश्वास असल्यामुळं त्यांनी सांगितलं मुलाबाला शपथ घेतली, साहेबावर शपथ घेतली, म्हणून त्याला परत एकदा उमेदवार दिली। आता इथून पुढे पण आम्ही त्याला तो आणतो, त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक शिवसैनिक आता खंबीरपणे उभा आहे आणि त्यांनी फक्त मतदारसंघामध्ये आल्यानंतर त्यांना जे व्यवस्थित पाहुणचार जो शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी सांगितला पाहुणचार केला पाहिजे आणि तसा पाहुणचार करू आणि त्याला तो आणतो, त्याची अद्दल घडू आणि इथून पुढे कोणी गद्दारी केली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि अशा गद्दारांना परत तिकीट नाही द्यावं असं आम्ही उद्धव साहेबांना विनंती करू। त्याला जर शिवसैनिक नाही बदललं तर मी तुम्हाला आजच साईबाबाच्या याची शपथ घेऊन सांगतो की शिवसैनिक त्याला जोडणार म्हणजे जोडणार, तर त्याला फिरून देणार नाही। त्याला असं वाटतं की मी सरकारची सिक्युरिटी किती टाइम ठेवणार तू? 24 घंटे 24 घंटेने तू 48 घंटे 24 तास तू सिक्युरिटी फिर। तरी मागल्या वेळेस त्याला प्रसाद मिळालाच होता, यावेळेस त्याला प्रसाद मिळणार म्हणजे मिळणार आहे। यावेळेसचा प्रसाद त्याचा छोटा नाही राहणार, मोठा प्रसाद राहणार। यानंतरचे जे आहे या संपूर्ण प्रकार जो आहे, या संपूर्ण घटनेनंतर शिवसैनिक कशी प्रतिक्रिया देत आहेत आपण पाहिले। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहिल्यानगर।